अरे कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. थोडं पुढे घ्यायचंय. हा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पावसाळ्याची नुकती सुरुवात होते. पावसाळा लांबला होता आणि आपण सगळे ग्रामीण भागातले आहात. अनेक जण इकडे शेतकरी असतील, आहेत का रे? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्ही तुमची शेतातली कामं सोडून इथे आलात आणि पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो. कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक जण सडलेली पानं गेली तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोंब उगवतात. आणि ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात. तसं पाहिलं तर आता शांत आहे. जरा कॅमेरामन जरा खाली बसला तर बरं. कॅमेरे सेट करा आणि प्लीज खाली बसा. पहिला गद्दाराचा समाचार गेला, कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिला प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील कशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होतात. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की एक 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आता मला सांगा, तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं. असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही. मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. 1 मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते, कुठे गेले, थांबा. आणि त्या जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपल्याला जायचं. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर आता आईची आठवण आलेली आहे. मला सांगितलं होतं
शिवसेनेला सहकार्य करत नाही. म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शिवसेना सहकार्य करतो. आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिले. हो, बिलकुल तेच ठाकरे साहेब सांगतो. हे ऐकायला आलं का तुम्हाला? आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर हे गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असशील तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग ना तू, का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस? पण कोणी न मागता मी माझं कर्तव्य म्हणून जे काय करता येणं शक्य होतं, 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी काय एक रक्कम होती ती त्यातनं मी मुक्त केलं होतं. शेतकऱ्याला मिळाली होती की नव्हती एवढं मला सांगा. काय त्रास झाला होता? नाव काय, अमुक काय, तमुक काय, हे काय, जन्म कधी झाला, जन्म झाला की नाही झाला? अरे समोर उभा आहे तरी विचारतो जन्म झाला की नाही झाला? यांची फसवणूक करण्याची जी काय वृत्ती आहे ही सगळी गद्दार वृत्ती आहे. म्हणजे आता मी मध्यंतरी वाचलं, तुम्ही पण वाचलं असाल, आता आपल्याकडे ते SIR सुरू होत आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, आता पासपोर्ट, हे तुमचं भारतीय नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय करणार? भाजपचं सदस्यत्व एवढंच तुम्ही धरणार? आम्ही नाही आहोत भाजपचं सदस्य, कारण हा भारतीय जनता पक्ष नाहीच आहे. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय, अशी आम्हाला तर चिंता वाटायला लागलेली आहे. कारण यांनी गद्दारी जी केलेली आहे, गद्दारी तुमच्या आमच्याशी केलीच. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्याबरोबर केले. आणि एवढंच नव्हे तर जो उल्लेख आता संजय राऊत यांनी केला, राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जात आहेत, चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती, तिचं काय झालं माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही. शिलापूजन, स्वतः शिवसेना प्रमुख गावोगावी फिरले होते, यवतमाळमध्ये सुद्धा आले होते. तिकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांनी पिंजून काढला होता. राम मंदिर वही बनाएंगे, काय एक वातावरण झालं होतं. आणि तमाम हिंदूंना यांनी सगळ्यांनी साथ घातली होती. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारे हे भारतीय जनता पक्ष आहे. आज हा हिंदुत्वाचा अपमान आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदुत्वाशी केलेली आहे, गद्दारी या देशातल्या हिंदूंशी केलेली आहे. जाब फक्त या गद्दाराला विचारून नाही चालणार, जाब भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. आपल्याकडे काय होते की जेवढ्याच तेवढं करून आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे विधानसभेत आपलं सरकार यांनी पाडलं, गद्दारी करून पाडलं. 2.5 वर्ष तुम्ही राग तुमचा धुमसट ठेवला होता आणि तो राग त्यांना लोकसभेमध्ये दाखवून दिला. यांना काय वाटतंय की आता काही नसताना
काही केलं तरी चालतंय. लोकांची स्मरणशक्ती किती आहे? किती आंदोलन करतील? 1 आठवडा करतील, 1 महिना करतील, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 3 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही बघू. नाही, हा राग विश्वासघाताचा जो राग आहे तो धुमस्ता ठेवला पाहिजे. तुम्हाला जी मतं दिलेली आहेत ती जनता ही जिवंत माणसं आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी म्हणून तुम्हाला मतदार तिकडे त्यांनी खासदार बनवून पाठवलं होतं. आणि विकास निधी कोणाला लागतोय? विकास निधी फक्त काय भाजपच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपच्या विरुद्ध जे खासदार निवडून आले तिकडे भाजपचे मतदार नाही आहेत. आणि भाजपच्या विरोधात ज्यांनी मतदान केली ती जनता माझ्या समोर आहे. पूर्ण राज्यभर पसरले, देशभर पसरलेली आहे. ही जनता तर काय पाकिस्तानमधून आलेली नाही ना. आणि मग विकास निधीसाठी जर का काम अडलं असतं तर जो उल्लेख आपल्या आमदार साहेबांनी केला, देरकर साहेबांनी केला, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना का विकास निधी लागला नाही? गाडगे महाराजांनी सुद्धा इकडे या विदर्भात खूप काम केलं. दशसूत्र त्यांची प्रसिद्ध आहे. जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं आहे. आणि त्यांनी उभं केलं, एक समाजकार्य उभं केलं, स्वच्छता मोहीम राबवली. कुठे विकास निधी वाचून त्यांचं काम अडलं होतं? कोणतेही सत्तापद त्यांनी भोगलं नव्हतं. ना कधी आमदार झाले होते, ना कधी खासदार झाले होते. पण लोकांना शिक्षण दिलं म्हणून इतक्या वर्षानंतर सुद्धा लोक मुख्यमंत्री किंवा या गद्दाराला मानण्याच्या ऐवजी गाडगे महाराजांना नमस्कार करतात, तुकडोजी महाराजांना नमस्कार करतात. तुकडोजी महाराजांना सुद्धा राष्ट्रसंत म्हणतो. का म्हणतो आपण? आज आपण सगळे हिंदू म्हणून जय श्रीराम म्हणतोच, जय शिवराय सुद्धा बोलतो, हर हर महादेव सुद्धा म्हणतो. तसंच तुकडोजी महाराजांची जी काही भजनं होती त्या भजनातनं त्यांनी एक राष्ट्रभक्तीचं बीज रोवलं. ते या विदर्भामध्ये रोवलं आहे. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे, साधन सामुग्री अमाप आहे. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे जिवंत माणसं आहेत. आणि तुकडोजी महाराज जे बोलले होते, तुकडोजी महाराज जे बोलले होते, जे शब्द, कदाचित शब्द मला आता पूर्ण शब्दाच्या आठवणार नाही. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडेले शस्त्र बनेंगे, नाव लगेगी किनारे. काय नाही तर आहेत ना, दगड आहेत ते बॉम्ब बनतील. सगळी माझी भक्तांची सेना आहे, ते सैन्य होईल. हातामध्ये जे काही आहे ते शस्त्र होईल. आणि त्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर इंग्रजांशी लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. मग तेव्हा लोकमान्य टिळक बोलले असते काय करणार, विकास निधी मिळत नाही. महात्मा गांधी बोलले असते विकास निधी मिळत नाही. कशाला? आज जे तिकडे बसलेत फोडाफोडी करणारे त्यांनाच मी विचारतोय. अटलजी तर गेले, अडवाणी साहेब असताना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती? अटलजी आणि अडवाणीजी तरी जर त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? आणि यांना फोडाफोडी का करायचे? तर तोच की तुमचे प्रश्न, तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून, आणि म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती, तू बोल तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागला. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो.
आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते, सोयरीक ह्यांची जुळत होती, पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळवतोय. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळलं का? हो जुळलं की म्हणे. जुळलं, 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा. अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे. दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतोय. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय? मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही? जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न हा पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम, जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आहे तुमच्यामध्ये हिंमत? त्या गद्दाराला विचारा, हिंमत आहे? जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना. पीक विमा का मिळाला नाही लोकसभेमध्ये तोंड उघडू शकता? आहे हिंमत? शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, नीटचे पेपर फुटतायत, महिलांवरती अत्याचार वाढतायत, राम मंदिर लुटलं जात आहे, मध्य प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांच्या नावाने लूट चालू आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं धाडस या गद्दारांच्या रक्तात आहे का, शिल्लक राहिलंय का, की तुमचं रक्त हे गद्दारीने नासून टाकलेलं आहे? हा जो स्वाभिमान आहे, ही जी हिंमत आहे, ही जी धमक आहे, म्हणून शिवसेना पाहिजे. हे शिवसेना का संपवायला निघालेत? मला कोणी प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न विचारण्याचं धाडस फक्त शिवसैनिक करू शकतो. म्हणून शिवसेना संपवा. नाही संपू शकत. जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत, जोपर्यंत हा हृदयामध्ये आग लागलेला शिवसैनिक संपू शकत नाही, तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कोणी संपू शकणार नाही. आणि या पुढचा काळ जो आहे, हा काळ यांनी बरोबर असा निवडलेला आहे की निवडणुका नसतानाही फोडाफोडी करून टाका. आणि फोडाफोडी आपल्याला किती लोकांना आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्यांची घोषणा काय होती? अब की बार 400 पार. आणि मी घोषणा दिली होती अब की बार तडीपार. आता तेच त्यांचं काम सुरू आहे. कारण यांना काय करायचंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये बदल करायचंय. 2/3 बहुमत 400 पार निवडणुकीत नाही झालं तर फोडाफोडी करून कर. आणि एकदा का संख्या झाली का मग घटना बदल, घटनेत पाहिजे तसे बदल करून टाक. समोर आहे कोण विचारायला? कारण सगळेच फोडलेले आहेत, सगळेच त्यांनी पक्षात घेतलेले आहेत. ही सगळी गुलामगिरीची राजवट आणि हुकुमशाहीची राजवट ही रोखण्यासाठी बाकी देश उठेल तेव्हा उठेल, पेटेल तेव्हा पेटेल, पण निदान साधू संतांची परंपरा लाभलेला, उगाच आपण बोलत नाही शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तो परंपरेला लाभलेला महाराष्ट्र हा जागा राहणार आहे की नाही आणि त्यांच्या समोर उभा राहून त्यांना प्रश्न विचारणार आहे की नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हे काम एवढं सोपं नाहीये. नुसतं गद्दार झाला म्हणून त्याला 4 शिव्या दिल्या नाही. त्यांनी गद्दारी का केली तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी तो त्या गद्दारांच्या कळपात सामील झालेला आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही कोणाला असं हिरावून देणार आहात? मग आजपासून कामाला लागला पाहिजे पुढचा खासदार. हा
पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेना एकच. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही. शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच. आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची, जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज. बोला एकदा. चला, तुम्हाला सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो आणि नम्रपणाने सांगतो की जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही. आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की कृपया आपापल्या जागेवर उभं